नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅनल आपलं जे आहे ते सर्चमध्ये का येत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला टॅग्स कसे वापरायचे, कोणकोणती सेटिंग आहे ती त्या ठिकाणी यूट्यूबमध्ये तुम्ही केली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे चॅनल आहे त्या ठिकाणी यूट्यूबमध्ये सर्चिंगमध्ये आलं पाहिजे। तर चला, तुमचा वेळ न घेता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, झालं तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा। बघा, आता आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती। बघा, या ठिकाणी आलेलो आहे आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती। या ठिकाणी दिसेल तुम्हाला क्रोम, या ठिकाणी क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे, याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब दिसतंय, या ठिकाणी यूट्यूबवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी यूट्यूबवरती क्लिक केल्यानंतर समोर जायचं आहे, समोर ते ऑटोमॅटिक जाईल ते। बघा, या ठिकाणी मी ऑलरेडी जे आहे या ठिकाणी डेस्कटॉप मोड केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी डेस्कटॉप मोड कसं करायचं आहे, ह्या कोपऱ्यात 3 डॉट दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 डॉट्स या ठिकाणी। तर आता हे असं तुमच्यासमोर या ठिकाणी यूट्यूबचं असं इंटरफेस जे आहे ते या ठिकाणी ओपन होईल स्टार्टिंगला, ज्यावेळेस तुम्ही क्रोममध्ये यूट्यूब याच्यावरती क्लिक करताल। तर ह्या 3 डॉटवर जायचं आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। ह्या 3 डॉटवरती गेल्यानंतर ह्या ठिकाणी डेस्कटॉप दिसतंय तुम्हाला, डेस्कटॉप साईट। बघा, या ठिकाणी डेस्कटॉप मोड करायचं आहे। या ठिकाणी डेस्कटॉप मोड केलं तुम्ही, त्यानंतर डेस्कटॉप मोड झाल्यानंतर बघा, ह्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक आपल्याला लोगो दिसेल, आपल्या जे ईमेल आय डी आहे त्याचा लोगो एका कोपऱ्यामध्ये दिसेल। ह्या ठिकाणी झूम करतो मी थोडं, तुम्हाला दिसेल। झूम केल्यानंतर या ठिकाणी ए नावाचा लोगो दिसतोय कोपऱ्यामध्ये तुम्हाला, हे मी फिरवत आहे। तर ह्या ए नावाच्या लोगोवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी मी ह्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे। थोडं आपलं नेट स्लो असल्यामुळे ह्या ठिकाणी थोडं लोड घेत आहे। ह्या ठिकाणी तुम्हाला काय ऑप्शन दिसते, क्रिएट चॅनल, त्यानंतर गुगल अकाउंट, त्यानंतर स्विच अकाउंट, साइन आउट। ह्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, स्विच अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर माझे जेवढे काही चॅनल आहे आणि तुमचे पण ह्या ठिकाणी जेवढे काही चॅनल आहे त्या ठिकाणी शो होईल या ठिकाणी। तर बघा, ह्या ठिकाणी आपलं जे चॅनल आहे या ठिकाणी शो होत आहे 2700 सबस्क्रायबरचं। ह्या ठिकाणी मी त्याला टच केलेलं आहे। आता ह्या ठिकाणी मी टच केल्यानंतर आपलं जे चॅनल आहे ते त्या ठिकाणी ओपन तुमच्यासमोर होईल या ठिकाणी। आता परत काय करायचं आहे, परत या ठिकाणी लोगो दिसतोय तुम्हाला गरुड झेपचा, या ठिकाणी गरुड झेपच्या लोगोवरती परत क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्ह्यू युअर चॅनल ह्या ठिकाणी दिसतंय, तर व्ह्यू युअर चॅनलवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी आता तुमच्यासमोर मॅनेज व्हिडिओ आणि कस्टम चॅनल या ठिकाणी 2 ऑप्शन आलेले आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कस्टम चॅनलवरती क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी कस्टम चॅनलवरती क्लिक करायचं आहे। आपण कस्टम चॅनलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरती तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी शेअर आलेलं आहे आणि त्या ठिकाणी 3 डॉट्स आलेले आहे। तर 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन विथ क्रोम त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे। बघा, या ठिकाणी आलेलं आहे, तर या ठिकाणी ओपन क्रोम ब्राउझर करतो आहे। बघा, या ठिकाणी ओपन क्रोम ब्राउझर केलं तर आपण आता क्रोममध्ये आलेलो आहे। आता ह्या ठिकाणी बऱ्याच सेटिंग आहे, तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत आहे, या ठिकाणी 4 डब्बे दिसत आहे, त्यानंतर व्हिडिओचं दिसत आहे, त्यानंतर या ठिकाणी हे दिसत आहे, त्यानंतर हे पण दिसत आहे। त्यानंतर विशेष म्हणजे हे सी नावाचं जे दिसत आहे, हे सी वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी कळतं आहे की आपल्या चॅनलवर कॉपीराईट आहे किंवा नाही, ह्या ठिकाणी दिसेल। आणि कॉपीराईट आलं असेल तर ते कॉपीराईट कधी रिमूव्ह होणार आहे हे पण या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत असते। तर आपल्याला इम्पॉर्टंट जे आहे ते सेटिंग्स करायचे आहे। ह्या ठिकाणी फ्रंटवरती जर गेले तर या ठिकाणी तुमच्यासमोर चॅनलचं जे आहे ते सगळी हिस्ट्री या ठिकाणी होते, लेटेस्ट व्हिडिओ, चॅनल ॲनालिटिक्स, सबस्क्रायबर वगैरे सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसून जातात। त्यानंतर या ठिकाणी आले तर तुम्ही आतापर्यंत टाकलेली व्हिडिओज वगैरे या ठिकाणी तुमच्यासमोर शो होते, बरोबर। या ठिकाणी बघू शकता कमेंट्स, लाईक्स किती आलेले आहे कोणकोणत्या व्हिडिओला, हे सगळ्या काही गोष्टी। त्यानंतर बघा, या ठिकाणी 3rd नंबरला गेलं तर ह्या ठिकाणी ॲनालिटिक्स, चॅनल ॲनालिटिक्स जे आपण याच्यामध्ये बघतो ना YT स्टुडिओमध्ये चॅनल ॲनालिटिक्स, ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय। या ठिकाणी तुमचे डॉलर्स वगैरे सगळे काही ॲनालिटिक्स या ठिकाणी बारीक बारीक गोष्टी या ठिकाणी YT स्टुडिओसारख्या या ठिकाणी दिसतात। त्यानंतर 3rd नंबरचं आहे या ठिकाणी कम्युनिटी, या ठिकाणी कम्युनिटी म्हणजे कमेंट्स वगैरे आलेले आहेत त्यांना तुम्ही या ठिकाणाहून रिप्लाय देऊ शकता। त्यानंतर कॉपीराईटचं सांगितलं। त्यानंतर विषय येतो मॉनिटायझेशनचा। या ठिकाणी मॉनिटायझेशनचं दिसतं तुम्हाला की अर्न ऑन यूट्यूब, म्हणजे तुम्ही यूट्यूबवरून आतापर्यंत किती पैसे कमवलेले आणि त्या ठिकाणी काही सेटिंग्स वगैरे चेंज करायचे असले त्या। त्यानंतर 3rd नंबरला आहे अर्न सेक्शन, या ठिकाणी तुम्ही चॅनलचं जे आहे तुम्हाला दिसतं हे वरती चेंज रिमूव्ह या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी जे दिसतंय ना तुम्हाला हे एक, आणि त्यानंतर हे चॅनलचा लोगो या ठिकाणी रिमूव्ह करू शकता। त्यानंतर या ठिकाणी चॅनलचं जे नाव आहे ते
नाव पण चेंज करू शकता, हँडल नेम पण चेंज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे माहिती टाकू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही चॅनलच्या लिंक इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे याचे लिंक या ठिकाणी देऊ शकता. वाटलंच तर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही ईमेल ॲड्रेससुद्धा याच ठिकाणी देऊ शकता. आता महत्त्वाच्या सेटिंगवर येऊ आपण. कोणते सेटिंग इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला करायचे आहे. बघा ह्या ठिकाणी मी आत्ता जस्ट आलेलो आहे. हे खालीच तुम्हाला सगळ्यात खाली दिसत असेल बघा, या ठिकाणी सेटिंगचं दिसतं. या ठिकाणी सेटिंगचं चिन्ह दिसतं. सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सेटिंग्सवरती मी क्लिक केलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी जनरल आहे, त्यानंतर चॅनल्स आहे, एक मिनट, चॅनल्स आहे, त्यानंतर अपलोड डिफिकल्ट्स आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अपलोड डिफिकल्ट्सवरती क्लिक करायचं आहे. बघा ह्या ठिकाणी आता बऱ्याच गोष्टी आहे. ह्या ठिकाणी अपलोड डिफिकल्ट्स म्हणजे कसं आहे, ॲटोमॅटिक ह्या ठिकाणी तुमच्या व्हिडिओला टॅग लागेल आणि ॲटोमॅटिक हे डिस्क्रिप्शन तुमच्या व्हिडिओमध्ये येईल. अपलोड डिफिकल्ट्स. आणि नेहमी काय करायचं आहे, ह्या ठिकाणी आता प्रथम सेटिंग ही करायची आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी अनलिस्टेड करून ठेवायचं आहे. जी व्हिजिबिलिटी या ठिकाणी अनलिस्टेड ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ॲडव्हान्स सेटिंग. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय करायचं आहे, ह्या ठिकाणी काय करायचं आहे, स्टँडर्ड यूट्यूब लायसन करायचं आहे. या ठिकाणी स्टँडर्ड यूट्यूब लायसन ह्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडायची आहे. आता कॅटेगरी खूप साऱ्या आहे या ठिकाणी. पहिली सेटिंग ही कॅटेगरीची खूप इम्पॉर्टंट आहे, ही पण लक्षात घ्या. तर माझं चॅनल अगोदर एज्युकेशनचं होतं आणि आता आपण टेक्नॉलॉजी रिलेटेड म्हणजे टेक रिलेटेड व्हिडिओ बनवतो. तर मी निवडणार त्या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता तुम्ही जर ब्लॉगिंगवर निवडत असाल तर त्या ठिकाणी पीपल अँड ब्लॉग्स दिसतंय तुम्हाला, तुम्ही हे निवडायचं आहे. त्यानंतर हाऊ टू अँड स्टाईल म्हणजे तुम्ही मेकअप वगैरे ब्युटीबद्दल सांगत असाल त्या ठिकाणी तुम्ही हाऊ टू अँड स्टाईलबद्दल क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर ॲनिमल्स वगैरे याच्याबद्दल सांगत असाल तर त्या ठिकाणी पेट्स निवडायचं आहे. त्यानंतर फिरत वगैरे असाल इकडे तिकडे तर ट्रॅव्हलचं. त्यानंतर खेळाबद्दल असेल तर स्पोर्ट. आणि तुमचं सॉंग्स गेमिंगचं असलं तर गेमिंगचं. आता विषय म्हणजे जी महिला ह्या ठिकाणी स्वामी समर्थ त्यानंतर किचनचे व्हिडिओ बनवतात त्यांनी ह्या ठिकाणी कोणती कॅटेगरी निवडायची आहे. तर मी त्यांना सांगतो तुम्ही पीपल्स अँड ब्लॉग ही कॅटेगरी ह्या ठिकाणी निवडायची. कोणती? पीपल्स अँड ब्लॉग. तर आपलं चॅनल आहे टेकचं, तर आपण ह्या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही कॅटेगरी निवडलेली आहे. आता ह्या ठिकाणी नेक्स्ट सेटिंग आहे लँग्वेज अँड कॅप्शन सर्टिफिकेशन. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओ लँग्वेज. तर आपल्या व्हिडिओची लँग्वेज कोणती आहे, तर आपली व्हिडिओची लँग्वेज आहे मराठी. तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, सिलेक्ट मराठी करायचं आहे. कोणाचा जर कंटेंट या ठिकाणी इंग्लिशमधला असला तर त्या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करू शकता. कोणाचा हिंदीमधला कंटेंट असला तर त्या ठिकाणी हिंदी तुम्ही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी माझं कंटेंट जो आहे तो मराठीमधला आहे, तर ह्या ठिकाणी मी मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर कॅप्शन सर्टिफिकेटवर काय करायचं तुम्हाला इथं नन करायचं आहे. त्यानंतर टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज. आता तुम्ही जी टायटलमध्ये लँग्वेज टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लँग्वेज टाकणार आहे तर ती कोणती यूज करणार आहे, तर आपण या ठिकाणी ह्या सगळ्या लँग्वेज दिलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आपण मराठी पण यूज करतो आणि इंग्लिश पण यूज करतो. तर सहसा जे सर्चिंग करतात लोक सगळ्यात जास्त ते इंग्लिशमध्ये करतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी टायटलची लँग्वेज जी आहे ती या ठिकाणी इंग्लिश ही ठेवायची आहे. त्यानंतर या ठिकाणी दिसतं आहे अलाव ॲटोमॅटिक डबिंग. त्यानंतर हे पण तुम्हाला करायचं म्हणजे ॲटोमॅटिक आपला जो व्हॉईस आहे तो डब झाला पाहिजे. समजा मी मराठीत बोलत असलो आणि एखादा ऑडियन्स माझा इंग्लिशमध्ये आहे तर तो त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्याला बघू शकतो. त्यानंतर मॅन्युअली रिव्ह्यू डब्स बिफोर पब्लिशिंग हे पण आहे. त्यानंतर कमेंट सेक्शन तुम्हाला या ठिकाणी ऑन ठेवायचं आहे, जेणेकरून कमेंट्स केल्यानंतर तुमच्या व्हिडिओची त्या ठिकाणी रीच वाढते. त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी मॉडरेशनमध्ये काय ठेवायचं आहे, तर मॉडरेशनमध्ये तुम्हाला बेसिक ठेवायचं आहे, ना तर स्ट्रिक्ट ठेवायचं आहे, ना तर होल्ड ऑल ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे, बेसिक्स या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि त्यानंतर शो हाऊ मेनी व्ह्युअर्स लाईक दिस व्हिडिओ. तर तुम्हाला त्या ठिकाणी जी सेटिंग्स आहे ती तुम्हाला लाईकची त्या ठिकाणी ऑन ठेवायची आहे. त्या ठिकाणी हाईड करू नका. तुम्ही तुमच्या व्हिडिओला कोणी पण लाईक केलं तर त्या ठिकाणी लाईक त्या ठिकाणी दिसलं पाहिजे त्यांना, कारण की लाईक केल्याची त्यांना व्हॅल्यू कळाली पाहिजे की आपण लाईक केलं त्या ठिकाणी लाईक वाढलेलं आहे. तर त्या ठिकाणी हाईड करायचं नाही, ही चुकी करू नका. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सेव्ह बटनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सेव्ह बटनवरती क्लिक केलं ही झाली आपली सेटिंग त्या ठिकाणी कंप्लीट. आता अजून काही सेटिंग राहिलेली आहे तर त्या सेटिंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. एकच मिनटं. ह्या ठिकाणी मॉडरेशन ही बेसिक आहे, याचं काही चेंजेस करू नका. आपल्याला इम्पॉर्टंट सेटिंग्स आहे, आपल्याला ते टॅग्स लावायचे ज्यामुळं आपलं चॅनल जे आहे ते सर्चिंगमध्ये आलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही ब्लॉक वर्ड्स टाकू शकता, म्हणजे त्या ठिकाणी कोणी कमेंट बी केली तर ते ॲटोमॅटिकली इनविजिबल त्या ठिकाणी होईल. ॲड कॅटेगरी, त्यानंतर अपलोड डिफिकल्ट्स, मॉनिटायझेशन, टायटल. अपलोड डिफिकल्ट्सवाले यायचं तुम्हाला. या ठिकाणी चॅनल दिसतं आहे, त्यानंतर हे दिसतं आहे बेसिक इन्फो,
ही ॲडव्हान्स सेटिंग केलेली आहे आपण आणि मॉनिटायझेशनसुद्धा आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशनवर येते ह्या ठिकाणी टायटल झालं. आता ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट कोणती आहे, आपल्याला ह्या ठिकाणी टॅक्स लावायचे आहे. तर माझं अगोदर चॅनल जे होतं ते एज्युकेशनचं होतं, त्यामुळे मी हे टॅक्स लावलेले आहे. तर आता मी हे टॅक्स काय करणार आहे, ह्या ठिकाणाहून काढून टाकणार आहे सगळे. बघा ह्या ठिकाणी टॅक्स मी ह्या ठिकाणी काढून टाकलेले आहे. सर्वप्रथम तुम्हाला ह्या ठिकाणी टॅक्स कोणता वापरायचा आहे, सर्वप्रथम तुम्हाला टॅक्स वापरायचा आहे तुमचा कोणाचा, तुमच्या चॅनलच्या नावाचा. आता माझं जे चॅनलचं नाव आहे ते आहे गरुड झेप. तर सगळ्यात पहिले तर मी ह्या ठिकाणी गरुड झेपचा टॅग वापरेल. गरुड झेप असा मी या ठिकाणी टॅग, हा एक टॅग बरोबर. त्यानंतर मी टेकची व्हिडिओ बनवतो, तर मी टेकचा टॅग या ठिकाणी लावेल. जसं की तुम्ही ब्लॉगचं व्हिडिओ येत असेल तर ब्लॉगचा टॅग या ठिकाणी ब्लॉग टाकायचं आहे, फेमस ब्लॉग वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर मी ह्या ठिकाणी टाकतो हाऊ टू अपलोड व्हिडिओ ह्या ठिकाणी अपलोडचा. अशा तुम्ही वेगवेगळे टॅग ह्या ठिकाणी टाकू शकता. जवळपास 500 लेटर्समध्ये या ठिकाणी टॅग टाकू शकता. तर सगळे टॅग तुम्हाला एक करून टाकायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं चॅनलचं नाव बऱ्याच वेळेस टाका, 2-3 वेळेस चॅनलचं नाव टाका. त्यानंतर हँडलचं नाव 1-2 वेळेस टाका आणि मराठीमध्ये चॅनलचं नाव टाका. त्यानंतर इंग्लिशमध्ये चॅनलचं नाव टाका आणि हिंदीमध्ये पण चॅनलचं नाव टाका. म्हणजे ऑडियन्सनं तुमचं चॅनल कोणत्याही नावाने सर्च केलं तर त्या ठिकाणी चॅनल फ्रंट पेजवरती यूट्यूबवरती यायला पाहिजे. तर ह्या एवढ्या बेसिक सेटिंग्स आहे, या सेटिंग्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ लंबा झाला, बट तुम्हाला ह्या गोष्टी करणं काय रे गरजेचं आहे, कारण की त्यामुळे काय होईल, आपलं चॅनल जे आहे ते ग्रो होण्यास आपल्याला हेल्प होईल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.